नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण याच्या पूर्वी भविष्यामध्ये जानेवारीपासून एप्रिलपर्यंत 3 महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगितलं सगळ्या राशींचं. पण त्याच्यामध्ये मला अनेकांनी असं मला सांगितलं की हे 3 महिन्याचं म्हणजे आम्हाला 3 महिन्यानंतर प्रत्येक महिन्याचं शोधायचं, प्रत्येक महिन्याला मग 3 महिन्यानंतर पुढचं असं नको, तुम्ही दर महिन्याचं भविष्य टाका. त्यामुळे तुमच्या आग्रहास्तव मी आता दर महिन्याचं भविष्य सांगायचं ठरवलं. म्हणून आत्ता मेष ते मीन या राशींचं 20 एप्रिल ते 19 मे या 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026 या एका महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे. महिन्याचं भविष्य प्रत्येक राशीचं आहे. त्याच्यात यावेळेला एक थोडासा सूक्ष्म बदल आहे जो तुमच्यासाठी अजून चांगला आहे. तो असा आहे की आपल्याला आत्तापर्यंत इतके एपिसोड बघून सगळ्यांनाच कळलं, ज्यांना अभ्यास माहिती नाही त्यांनासुद्धा, की प्रत्येक राशीमध्ये 3 नावं येतात नक्षत्रांची. म्हणजे ह्या 3ही नक्षत्रांमध्ये हा चंद्र असतो, म्हणजे तुमची रास असते. आणि प्रत्येक राशीचा स्वामी असतो तसा नक्षत्राचा पण स्वामी असतो. त्याच्यामुळे प्रत्येक राशीची माणसं ही 3 नक्षत्रांच्या वेगळ्या वेगळ्या स्वभावाची असतात. आणि प्रत्येक राशीला येणारे सगळे ग्रह जे गोचर करतात समोरून तुमच्या, ते वेगवेगळं फळ देत असतात. त्यामुळे ह्या एकाच राशीसाठी म्हणजे मेष राशीसाठी, वृषभ राशीसाठी, असं प्रत्येक राशीसाठी त्या राशीमध्ये असणारं प्रत्येक नक्षत्र ज्यांचं आहे त्यांनी बघायचं की आपल्या नक्षत्रासाठी हा महिना कसा आहे. इतकं स्पेसिफिक प्रत्येकासाठी मी सांगणार आहे. चांगलं आहे की नाही? चला आपण तयार राहूया. आपल्या कुंडलीमधली आपली रास आणि नक्षत्र घेऊन समोर बसा. सुरुवात करूया 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026चं प्रत्येक राशीचं सर्वांसाठी असणारं राशी भविष्य. आता जाऊया मकर राशीच्या भविष्याकडे. 20 एप्रिल ते 19 मे 2026मध्ये मकर राशीच्या लोकांना, मकर लग्नाच्या लोकांना हा महिना कसा जातोय. 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026. मकर राशीची नक्षत्र आहेत उत्तराषाढा, दुसरा, तिसरा, चौथा चरण रवीचं नक्षत्र, श्रवण हे चंद्राच्या नक्षत्राचे 1, 2, 3, 4 चारही चरण, आणि धनिष्ठा या मंगळाच्या नक्षत्राचा पहिला आणि दुसरा चरण. एवढं मकर राशीची व्याप्ती आहे आकाशामध्ये. आता या राशीमध्ये जे लोकांचा हा चंद्र आहे किंवा ज्यांचं हे लग्न आहे त्यांच्यासाठी काय भविष्य दिसतंय महिनाभराचं. व्यावसायिकांसाठी काय, तर दुसरा राहू आहे, मिळकतीच्या नवीन उंची गाठतील, कारण तो शनीचा मित्र आहे. पण त्याच्यावर गुरुची दृष्टी आहे त्या राहूवर. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी पैसा मिळवण्याच्या संधी तो घेऊ देणार नाही, तो अंकुश घालेल, फायदा होणार नाही. नातेसंबंधातही फायदा बघू नका. अर्थात मकर रास नातेसंबंधाची रास नाहीच आहे, पण तरीही ह्या नात्यामध्ये मला हे मिळणार आहे का असा दृष्टिकोन ठेवू नका. एप्रिल आणि मे दोन्ही महिन्यामध्ये घरातल्या गोष्टींमध्ये लक्ष घालावं लागेल. सरकारी बक्षिसं, सरकारी मानमरातब यासाठी जरा जास्त काम करावं लागेल. घरातल्या गोष्टींमध्ये कदाचित तुमच्या निर्णयाने जरा ताण येईल, पण ते वातावरण थोड्या काळासाठी असेल. 6वा गुरु तुम्हाला कर्ज मिळवून देईल. फायनान्स संबंधात ज्यांचा बिझनेस असेल, स्वतंत्र व्यावसायिकांना तो कर्ज मिळवून देईल आणि घर करेल, पण त्याच्यासाठी ज्यांचा व्यवसायच फायनान्समध्ये आहे अशांसाठी उत्तम संधी येणार आहेत. जेवढे कष्ट तेवढं फळ. हे तर कायमच गणित आहे शनीचं. नाटक सिनेमात काम करणाऱ्यांना चांगली कामं मिळतील. राष्ट्राधिपती 3रा आहे, त्यामुळे फळ चांगलं, पण पूर्व तुमचं कौशल्य जे आहे पूर्णतेपणाला लावा, तर त्याप्रमाणे पराक्रम होईल. नोकरदारांसाठी नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. नवीन नोकरीचेही योग आहेत. 15 मे ते 15 जून नोकरीत बदल करू शकता. कर्ज घेऊन मोठं घर तुम्ही निर्माण कराल. कुटुंबस्थानामध्ये दुसरा राहू कदाचित कामावरून कौटुंबिक नात्यात थोडा त्रास, थोडा ताण आणेल, पण गुरुची दृष्टी कौटुंबिक संबंध बिघडवू देणार नाही. नवपरिणितांना नवीन बाळाची चाहूल लागेल. प्रणयोत्सुक मुलांना अतिशय अनुकूल असा शुक्र येतोय. गृहिणींना कुटुंबामध्ये नवीन नवीन गोष्टींमध्ये त्यांचं मन गुंतेल. नवीन सुखसोयी त्यांना मिळतील. पैसा बचतही होईल, पण मनात शंका ठेवू नका. मौज मजा करायची आहे तर त्यावेळेला बचत पण करायची आहे. तुम्हाला माहीतच असतं, कारण तुम्ही अर्थत्रिकोणातली रास आहे, त्यामुळे तुम्ही ते करताच. जून नंतर विवाहोत्सुक
जे लोक तरुण आहेत त्यांना चांगला काळ आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत राहू बदल या राशीमधून होणार आहे, कुंभेतून मकरेत येणार आहे. त्यामुळे गुरुवर त्याची दृष्टी आणि गुरुची त्याच्यावर दृष्टी असणार आहे. शनीच्या बरोबरीने राहू, त्यामुळे गुरुमुळे राहूचा जो काही चुकीचा दृष्टिकोन असतो तो आपोआप बदलतो. वास्तुकर्ज राहू बदलाच्या आधी कर्जाचं काम करून घ्या. मित्र नातेवाईक पूर्णपणे महिनाभर मित्र परिवारापासून, भावंडांपासून, चुलत भावंडांपासून, काका काकूंपासून लाभाचं ग्रहमान आहे. परदेश गमनासाठी, घरापासून लांब जाण्याचे योग आहेत. नोकरी धंद्यासाठी, व्यवसायासाठी लांब जावं लागेल. हे तुमच्या मनावर असतं, कारण मकर रास ही चररास आहे आणि ती शनीची, त्यामुळे कर्मप्रधान रास आहे. त्यामुळे आपल्या मनाप्रमाणे काम करते आणि सफल होते. सफल झाल्याशिवाय थांबत नाही, अशी आहे तुमची रास. आता तुमच्या राशीमधल्या प्रत्येक नक्षत्राला दिवस कसे चांगले आहेत हे आपण बघूया. पहिलं नक्षत्र आहे उत्तराषाढा, हे रवीचं नक्षत्र आहे. 22 एप्रिल, 24 एप्रिल, 1, 3, 4, 5 आणि 13 मे हे दिवस उत्तम आहेत. मानसिक समाधान, आनंद, सफलता सगळं आहे. श्रवण नक्षत्र जे चंद्राचं आहे, मुळातच आनंदी राहणारी माणसं आहेत, यांच्यासाठी 21, 23, 25 एप्रिल, 30 एप्रिल, 3 मे, 4 मे आणि 14 मे हे दिवस छान आहेत. धनिष्ठा आहे मंगळाच्या नक्षत्रासाठी 21 एप्रिल, 22 एप्रिल, 24 एप्रिल, 30 एप्रिल, 1, 2, 3, 5, 13 आणि 14 मे एवढे दिवस मकर राशीसाठी उत्तम आहेत. हे वर्कोहोलिक राशी आहे, पण यांच्या कामाचा उद्देश हा नेहमी सफलता आणि काम पूर्ण करणं हाच असतो आणि त्यामुळे त्या नेहमी सफल होतात. पण त्यांनी थोडासा समाधानी स्वभाव ठेवायला पाहिजे असं वाटतं मला. बरोबर आहे ना? कारण शनी हा जरा संशयी ग्रह आहे ना, त्यामुळे त्यांना आपण केलेल्या कामामध्ये कितीही सफलता मिळाली तरी अजून कमीच आहे का असं वाटत राहतं. हा स्वभाव आहे, स्वभावात कसा बदल होईल नाही का? आपला सगळ्या राशींमधलं तुम्ही जे आपल्या आपल्या नक्षत्राचं लिहून घेतलं आहेत ना, तर तुमच्या नक्षत्राप्रमाणे हा महिना तुम्हाला कसा जाणार आहे तुम्हाला कळलं आहे. आपला चंद्रकुंडलीत चांगला आहे, त्यामुळे आपण पॉझिटिव्ह आहोत. आपल्याला कष्टाचं फळ चांगलं मिळतं हे बघून आपल्याला आनंद होतो. सर्वसामान्य माणसांना त्यांच्या रास आणि लग्नासाठी असणाऱ्या या सगळ्या ग्रहांची साथ या महिनाभरामध्ये किती चांगली आहे. कुठे सावधगिरी बाळगायला हवी आहे, कुठे तुमची परीक्षा होणार आहे, कुठे तुम्ही परीक्षा दिल्यावर त्याच्यात तुम्हाला यश आणि मानमरातब मिळणार आहे, सगळं तुम्हाला समजलं आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरचं भविष्य सांगणं आवडतं आहे. मला सांगा तुम्हाला कसा अनुभव आला, काय मी सांगितलं त्यातलं अनुभवाला येतं आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अशाच अनेक पुढच्या नवीन नवीन एपिसोड्ससाठी तयार राहा. आता अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या महिन्यापासून आपण दर महिन्याचं भविष्य प्रत्येक रास लग्नासाठी सर्व नक्षत्रांमधून सांगणार आहोत. त्यामुळे पुढच्या भविष्यापर्यंत हे सगळं भविष्य तुमच्या मनामध्ये घर करणार हे मला नक्की वाटतंय. सबस्क्राईब करा माझा चॅनल. बाय बाय.